नमस्कार, मी गणेश पवार. तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहेत की जे सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं होतं. तर त्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत मिळालेली आहे. तर ते मदत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली की नाही, किंवा तुम्ही KYC पूर्ण केलेली असेल तर KYC पूर्ण झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले की नाही, किंवा तुम्हाला अनुदान मिळाले की नाही, ते कशा पद्धतीने चेक करायचं ही संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला खाली लाल रंगाचा जो सबस्क्राइब नावाचा बटन आहे तो नक्की प्रेस करा, म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरात लवकर भेटत जातील. तर तुम्हाला आता ते अनुदान कशा पद्धतीने चेक करायचं हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा, आणि अनुदान तुमच्याकडे जर VK नंबर असेल तर VK नंबर टाकून तुम्ही तो अनुदान किती पैसे आहे आणि ते कोणत्या बँक खात्यामध्ये गेलेले आहे ते तुम्ही चेक करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्याकडे कम्प्युटर किंवा PC किंवा फोन किंवा टॅबलेट जे काही असेल, टॅब वगैरे जे काही तुमच्याकडे असेल त्यामध्ये तुम्ही Google Chrome ओपन करायचं आहे. Google Chrome ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर इथे बघू शकता ही वेबसाईट आहेत, महाराष्ट्र डिस्बर्ट मॅनेजमेंट maha-it.org पेमेंट स्टेटस. ही अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहेत. ह्या वेबसाईट तुम्हाला सर्च करायची. इथे बघू शकता पंचनामा पेमेंट डिस्बर्समेंट ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्ही सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं हा जो आहे प्लीज एंटर VK नंबर असा तुमच्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल, आणि इथे वरती बघू शकता स्क्रीनवर चेक युअर पेमेंट स्टेटस असे तुमच्यासमोर हा डॅशबोर्ड येईल. आणि इथे महाराष्ट्र शासन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे. यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जर VK नंबर असेल म्हणजे विशिष्ट क्रमांक हा नंबर जर असेल तर तुम्ही तो इथे सबमिट करायचा. विशिष्ट क्रमांक हा कुठे मिळतो? विशिष्ट क्रमांक तुमच्या तलाठी शेजारचे जो तलाठी कार्यालयामध्ये जो तलाठी असेल त्यांच्याकडे VK नंबर भेटेल, किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक यांच्याकडे किंवा ग्रामपंचायतमध्ये जे कोणी असेल तिथला ऑपरेटर वगैरे काम करणार त्यांच्याकडे तुम्हाला तो विशिष्ट क्रमांक जो आहे तो तिथे मिळेल. आता तुम्हाला तो विशिष्ट क्रमांक टाकून कशा पद्धतीनं स्टेटस चेक करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. इथे तुमच्याकडे जर विशिष्ट क्रमांक असेल तो इथे विशिष्ट क्रमांक टाकायचा. आता विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर पुढे सबमिट हा ऑप्शन आहे, सबमिट हा बटन आहे. या सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथं प्लीज वेट लोडिंग डाटा घेईल. तर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं हा स्टेटस ओपन होईल. इथे बघू शकता स्क्रीनवर इथे तुम्हाला हा विशिष्ट क्रमांक 1 नंबर VK नंबर दिसेल. त्यानंतर इथे खाली अकाउंट होल्डर नेम म्हणजे जो शेतकरी आहे त्यांचं इथे नाव दिसेल. शेतकऱ्याचं इथं खाली अकाउंट होल्डरचं इथे खाली नाव दिसेल. इथे बघू शकता अकाउंट होल्डरचं नाव. त्यानंतर इथे त्या शेतकऱ्याचं अकाउंट नंबर दिसेल इथं पूर्णपणे. त्यानंतर डेट दिसेल, कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले आहे इथे तुम्हाला डेट दिसेल. आणि त्यानंतर खाली बँकेचं नाव दिसेल. बँकेचं इथं पूर्णपणे जे काही बँक असेल तुमचं आधार लिंक असलेली बँक, त्या बँकेचं नाव दिसेल. त्यानंतर इथं तुमचं अमाऊंट म्हणजे रक्कम दिसेल, तुमची किती रक्कम आहे ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे. आणि इथे खाली लास्टला रिमार्क्स आणि पेमेंट स्टेटस दिलेलं आहे. ते सक्सेस म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये हे पेमेंट जमा झालेलं आहे, आणि ते कोणत्या तारखेला जमा झालेलं आहे ही तारीखसुद्धा इथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं एखाद्याचं जर असा एरर आला तर त्यांनी काय करावं तर मी तुम्हाला ते पण दाखवतो. एक माझ्याकडे अजून बऱ्याच शेतकऱ्यांचे विशिष्ट क्रमांक आहे, ते विशिष्ट क्रमांकावर टाकून तुम्हाला दाखवतो. एखाद्या शेतकऱ्याचा जर असा प्रॉब्लेम आला तर त्याचं सोल्युशन काय आहे. आता इथे मी दुसऱ्या शेतकऱ्यांचं विशिष्ट क्रमांक टाकत आहे. आता इथे विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर इथं सबमिट या बटनावर क्लिक करायचं. तसेच सेम प्रोसेस असणार आहे. तर इथे बघू शकता पेमेंट स्टेटस, इथं पेमेंट स्टेटस दाखवत आहे की KYC पेंडिंग. आता ह्या शेतकऱ्यांनी KYC त्यांची KYC केलेली नाही, तर तुम्ही KYC कुठं करायचं आहे? शेजारच्या maha-ई सेवा केंद्र म्हणजे ऑनलाईन सर्व्हिस सेंटरमध्ये जायचं आहे. तिथे तुम्ही तुमचं ते KYC पेंडिंग आहे ते करून घ्यायचं. जर तुमचं असं जर दिसत असेल KYC पेंडिंग तर तुम्ही लवकरात लवकर तुमची KYC करून घ्या. आणि KYC झाल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. त्यानंतर अजून एक दुसऱ्या शेतकऱ्यांचं मी तुम्हाला विशिष्ट क्रमांक टाकून दाखवतो त्यांचं काय इश्यू आहे. आता इथे बघू शकता मी दुसऱ्या शेतकऱ्यांचा जो विशिष्ट क्रमांक आहे तो नंबर टाकलेला आहे, आणि इथे सबमिट करायचं आहे. तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक
स्टेटस येईल. आता इथे बघू शकता स्क्रीनवर की इथे स्टेटस दाखवत आहे, पेमेंट स्टेटस EKYC कंप्लीटेड, म्हणजे यांची EKYC झालेली आहे पण अद्यापही ज्यांचं पेमेंट जे आहे ते पेमेंट त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट झालेलं नाही, म्हणजे जमा झालेलं नाही, म्हणून त्यांची संपूर्ण माहिती इथं दाखवत नाही. तर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही लवकरात लवकर EKYC करा. तुमची KYC कंप्लीट झाली असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जे बँकेचं स्टेटस आहे, पैसे अनुदान जमा झालेले की नाही ते स्टेटस तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला खाली लाल रंगाचा सबस्क्राईब नावाचं बटन आहे, तो नक्की प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर भेटत जातील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.